महादेव जानकर जरी महायुतीसोबत गेले असले आणि उत्तम जानकर अजून तळ्यात मळ्यात सुरू आहे, पण मी खरं तर जातीच्या राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. भूषणसिंग होळकर अहिल्याबाईंचे वंशज, थेट वंशज, आज यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. काय तुमची भूमिका आहे? भूमिका हीच आहे की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. ती लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्या सगळ्यांनी, जनतेने ही लोकसभेची इलेक्शन हातात घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण या बाजूने उतरलेलो आहोत. मला आठवतं मागे एकदा आपण इंटरव्ह्यू केला होता, त्यावेळेस तुम्हाला थेट प्रश्न केला होता, राजकारणात उतरणार का? आज तो दिवस आलेला आहे. काय तुमचे पुढचे धोरणं असतील, म्हणजे अजेंडा असेल म्हणजे राजकारणात येण्याचं? धोरणं आमची हीच आहेत की देशामधून सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, नाहीतर बाहेर बसून नुसती नावं ठेवून चालणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही त्याच्यात उतरत नाही तुम्ही ते दुरुस्त करू शकत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत अशीच लबाड लोक त्याच्यात येत राहतील आणि देशाचं नुकसान करत राहतील. त्यामुळे सुशिक्षित वर्गाने उतरलं पाहिजे असं माझं मत आहे. काही साहेबांकडनं काही शब्द वगैरे? शब्द आता आमच्या घराण्याचंच नाव हे एवढं मोठं आहे, ह्याच्यापेक्षा कुठलंही पद मोठं नाही. फक्त काम करता यावं आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचे जे प्रश्न आहेत, मग ते संबंध देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या ओबीसी जो घटक आहे किंवा धनगर समाज असेल किंवा मराठा समाज असेल, ह्यांच्या सगळ्याच प्रश्नांना आज कुठेतरी कोंडीत पकडलं गेलंय, त्याला वाचा फुटत नाहीये. आणि ह्या माध्यमातून जर ते प्रश्न मार्गी लागावेत तर यासाठी आपण साहेबांच्या बरोबर कुठेतरी. आणि तुम्ही विषय काढलाच आहे, धनगर समाज आरक्षण, त्यांचे विषय. तुम्ही धनगर समाज विशेष करून युवकांना काय आवाहन कराल? कारण अनेक नेते येतात, आश्वासन देतात, आमदार होतात, मंत्री होतात, दर 5 वर्षांनी दुर्दैवाने या समाजाचा नेता बदलतो, समाज आहे तिथंच राहतो. आता तुमच्याकडे एक आशा आहेत लोकांना, कारण तुम्ही किती ना म्हणलं तर अहिल्याबाईंचे वंशज आहात. मी मागही आपल्याला सांगितलं आणि आता मी पुन्हा आपल्याला तेच सांगतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आमच्या समाजाला एक नेता पुरेसा नाही, आम्हाला हजारो नेते पाहिजेत. आणि जितके नेते घडतील तितकं आमच्यासाठी चांगलं आहे. आणि हे नेते घडल्याशिवाय प्रश्न वाचा फुटणार नाही प्रश्नांना, आणि प्रश्न मार्गी लागणार नाहीत. तरुणांना मला हेच सांगायचं आहे की निराशेमध्ये न जाता ताकदीनं आपण एकत्र उभे राहूया, आणि जर आपण ताकदीनं उभं राहिलो तर हे प्रश्न निश्चित मार्गी लागतील. हे होते भूषणसिंग होळकर यांनी सांगितलं की तरुणांनी कुठेही भावनेच्या आहारी न जाता बेरोजगारी आणि शिक्षण ह्या प्रश्नाकडे लक्ष देत आपल्याला जे योग्य वाटते ती वाट निवडावी आणि समाजाचं एक कल्याण होईल, या अर्थानेच आपलं एकूण आचरण राहिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.